नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना DCC बँक देणार वैयक्तिक कर्ज, 3 वर्षाच्या मुदतीवर कर्ज अन 12% व्याजदर. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना DCC बँक कशा पद्धतीने वैयक्तिक कर्ज देणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तुमच्या समोर अपडेट आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना DCC बँक देणार वैयक्तिक कर्ज, 3 वर्षाच्या मुदतीवर कर्ज अन 12% व्याजदर. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. जिल्हा मध्यवर्ती सोलापूर. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वेतन होणाऱ्या मानधनांवरील म्हणजे अस्थायी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वैयक्तिक मध्यम मुदत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पगारदार सेवक वैयक्तिक मध्यम मुदत कर्ज या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना 2 लाख रुपयांपर्यंत तर मदतनीसांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार आहे. या निर्णयामुळे अंगणवाडीच्या ताईंना हक्काचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. बँकेमार्फत वेतन होणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वैयक्तिक मध्यम मुदत कर्ज पुरवठा करण्याबाबत शाखा स्तरावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून ही मागणी या ठिकाणी करण्यात येत होती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पगार हे बँकेमार्फत अदा केले जात असल्याने मासिक कर्जाचा हप्ता वसूल करून देण्याबाबतचे या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे हमीपत्र घेऊन दरमहा त्यांच्या पगारातून नियमित वसुली केली जाणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शिक्षण, लग्न व वैद्यकीय उपचार यासारख्या कारणांसाठी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होणार आहेत. बँकेच्या व्यवसाय वाढीसही मोठी मदत होणार आहे. अंगणवाडी सेविकांना त्यांच्या एकूण पगारातून 1/4 रक्कम व इतर कपाती वजा जाता येणाऱ्या पगारामध्ये या कपातीचे हप्ते विचारात घेऊन तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत तर मदतनीसांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज 3 वर्षाच्या मुदतीवर 12.00 म्हणजे 12% व्याजदराने या ठिकाणी देण्यात येणार आहे. कर्जासाठी मागील 6 महिन्यांपासून वेतन हे बँकेमार्फत या ठिकाणी अदा होत असणे आवश्यक आहे. म्हणजे कर्जासाठी मागील 6 महिन्यांपासून वेतन बँकेमार्फत या ठिकाणी अदा होत असणे आवश्यक आहे. कर्ज मंजुरीनंतर 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी किंवा तहसीलदार यांच्या समोर ॲफिडेव्हिट करावे लागणार आहे आणि कर्जाची मुदत 3 वर्ष म्हणजे 36 महिने राहील. कर्ज थकीत झाल्यास थकबाकीच्या या कालावधीसाठी 2.40% जादा दंड व्याज आकारण्यात येईल. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 49 प्रमाणे या कर्ज कपातीचे हमीपत्र बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून घेण्यात येणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना खऱ्या अर्थाने DCC बँक कशा पद्धतीने या ठिकाणी कर्ज देणार आहे. म्हणजे DCC बँक वैयक्तिक कर्ज म्हणजे 3 वर्षाच्या या मुदतीवर कर्ज आणि 12% व्याजदर अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना म्हणजे सेविकेंना 2 लाख आणि मदतनीसांना 1 लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार असल्याची अपडेट आहे. एकूणच अंगणवाडी ताईंना या निर्णयामुळे अंगणवाडीच्या ताईंना हक्काचा आर्थिक पाठबळ मिळणार आहे. बघा, एकूणच जास्तीत जास्त हा व्हिडिओ महाराष्ट्रभर शेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका ताईंना किंवा मदतनीस ताईंना देखील कशा पद्धतीने वैयक्तिक कर्ज मिळतोय याचा उत्तम असा उदाहरण आजचा अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आमच्या अध्यापनाचे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.